नमस्कार मित्रांनो, तुमचं रेगा जॉब कार्ड ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे, नाव जॉब कार्ड यादीत आहे का? आज या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्ड स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसा तपासायचा हे पाहणार आहोत. तर चला, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला रेगा हे टाईप करून सर्च करायचे आहे. बघा, ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक नेक्स्ट पेज ओपन होईल. इथे तुम्हाला महात्मा गांधी NREGA वेबसाईट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग येथे क्लिक केल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय या मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट या वेबसाईटचं होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर इथे तुम्हाला बघा, की फीचर्समध्ये रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये रिपोर्टवरती फक्त तुम्हाला माऊस घेऊन जायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर नॅशनल स्टेट वाईज तुम्हाला चेक करायचं आहे. तर आपलं जे राज्य वाईज, तर तुम्हाला इथे स्टेटवरती क्लिक करायचे आहे. स्टेटवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे अशी तुमच्या समोर एक जेवढी राज्य आहेत भारतामध्ये त्या सर्वांची एक लिस्ट येईल. तर यामध्ये तुम्हाला हे बघा, महाराष्ट्र राज्य इथे दिलेलं आहे, तुम्हाला हे निवडायचं आहे. राज्य निवडून झाल्यानंतर इथे जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. इथे जर तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला सर्वप्रथम निवडून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व तुम्हाला अशा नवनवीन अपडेट मिळत राहतील. बघा, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा, नंतर पुढच्या पेजवरती तालुक्याची लिस्ट आहे. तुमचा जो तालुका असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे पंचायत म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत जी आहे तुमच्या गावाची, त्या गावाचे नाव इथे दिलेलं आहे. जर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती तुम्हाला इथे निवड करून घ्यायची आहे. ग्रामपंचायत निवड करून घेतल्यानंतर असं ते नेक्स्ट पेजवरती जाईल. तर इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत. इथे तुम्हाला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती क्लिक करायचे आहे. बघा, हे तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर म्हणजे जॉब कार्डची यादी दाखवेल. याच्यामध्ये तुमचा सिरियल नंबर आहे, जॉब कार्ड नंबर दिलेला आहे, त्या माणसाचे नाव दिलेलं आहे, त्याच्या स्टेटसचा एक कॉलम दिलेला आहे. तर इथे बघा, तुम्हाला तुमच्या जॉब कार्डचे स्टेटस इथं कॉलम दिलेला आहे. तर तुम्ही तुमचे नाव चेक करायचे आहे. तुमचा ते जॉब कार्ड नंबर दिलेला आहे. तर तुमचे नाव इथे नसेल तर स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि तुमच्या नावासमोर तुमचे जॉब कार्ड नंबर आणि त्याचा स्टेटस पण दिलेला आहे. बघा, खाली स्क्रोल करून घेतल्यानंतर इथे जॉब कार्ड नंबर, त्याचे नाव आणि त्याचा स्टेटस दिलेला आहे ॲक्टिव्ह. जर तुम्हाला तुमचे पूर्ण जॉब कार्डवर त्याची माहिती पाहिजे असेल तर तुमचं बघा, हे जॉब कार्ड जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे जॉब कार्ड ओपन होईल. तर ते तुम्हाला जॉब कार्ड नंबर, नेम ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे तुमचा फॅमिलीचा जो मेन मेंबर आहे त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव, कॅटेगरी दिलेली असेल, रजिस्ट्रेशन कधी केलं, तुमचा गावाचं नाव काय, ग्रामपंचायत काय आहे, तुमचा तालुका, जिल्हा, सर्व काय माहिती दिलेली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पूर्ण जॉब कार्ड पाहू शकता. म्हणजे बघा, आता तुमचे जॉब कार्ड जर जॉब कार्डच्या यादीमध्ये नाव दिसत नाही किंवा जॉब कार्ड इनॲक्टिव्ह आहे, नावात स्पेलिंग चुकीचे आहे किंवा जॉब कार्ड डिलीट झाले आहे, तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय किंवा रोजगार सेवक जे कार्यालय आहे यांच्याकडे संपर्क करून तुमचे जॉब कार्डच्या चुकी दुरुस्त करून घेऊ शकता. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.